नमस्कार, जय महाराष्ट्र। दादरसारख्या ठिकाणी जैन समुदाय मोठ्या ताकदीने आंदोलन करतोय। मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना सुद्धा जैन समुदाय आज एकत्रित आणि संघटित येऊन जो ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय, याचं कारण काय असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारू पाहते। ज्या पद्धतीने कबूतरखान्यावरती उतरून शेकडोच्या संख्येने आंदोलन काढून, मोर्चे काढून या लोकांनी हातात सुऱ्या घेऊन अक्षरशः ताडपत्र्या कापल्या। महानगरपालिकेने निर्णय घेतला, उच्च न्यायालयाने निर्णय दिला, म्हणजे प्रशासकीय यंत्रणेला आम्ही जुमानणार नाही, आम्ही कायद्याला जुमानणार नाही असा शांतीदूत जैन समाज आज समाजाला काय प्रेरणा देऊ इच्छितो किंवा काय संदेश देऊ इच्छितो असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। ज्या पद्धतीने जैन समुदाय हा शांतीदूत म्हणून या भारतात ओळखला जातो, आज अचानक काय घडतंय की एका कबुतरासाठी जैन समुदाय लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावरती उतरू, आम्ही शस्त्र हातात घेऊ, म्हणजे एखाद्या कबुतराला एखादा धर्माचं वळण का दिलं जातंय राज्यामध्ये। दादरसारख्या ठिकाणी एक कबूतरखाना बंद व्हावा यासाठी उच्च न्यायालय परिपत्रक काढतंय आणि त्याच्यावरती विरोध म्हणून जैन समुदाय मोठ्या ताकदीने दादरसारख्या ठिकाणी कबूतरखान्याजवळ एकवटत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी एकीकरण समिती हे सांगू इच्छिते की या महाराष्ट्राचा जर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण करण्याचं काम जर कोणता जर जैन समुदाय जर करत असेल तर मराठी एकीकरण समिती त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही, विरोध करणारच हे मात्र लक्षात घ्या। याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भाष्य करताय, एखादा जैन समुदायाचा मुली येऊन एखादा भाष्य करतोय, लहान मुलांना, महिलांना, पुरुषांना एकत्रित संघटित करण्याचं जे आव्हान करतायत, आम्ही लाखोच्या संख्येने कबूतरखान्याजवळ येऊन मोर्चे काढू, आंदोलन करू, जर नाही ऐकलं प्रशासकीय यंत्रणेने तर हातात शस्त्र घेऊ, म्हणजे हा थेट इशारा कोणाला दिलेला आहे? न्याय व्यवस्थेला दिलेला आहे। तर आम्हाला हे म्हणायचं आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की न्याय व्यवस्थेला इशारा देण्या इतकी जैन समुदाय मोठा झालेला आहे का, ज्यामध्ये कुठेतरी अशा प्रकारचा असंतोष निर्माण नाही व्हावा यासाठी लवकरात लवकर तातडीने यांच्यावरती गुन्हे नोंद करावे। ज्यावेळी आरे कॉलनीसारखा मोठा भयानक जंगल ज्यावेळी तोडला गेला, त्या जंगलातल्या प्राणी पशु अक्षरशः रस्त्यावरती आले, गाड्यांच्या वाहनांच्या चाकाखाली आले, त्यावेळी हा जैन समुदाय कुठे होता? त्यावेळी त्यांना वाटलं नाही का या वनांचं रक्षण केलं पाहिजे। आज कोकणामध्ये मोठमोठे प्रकल्प, रासायनिक प्रकल्प घेऊन जात आहेत, त्या प्रकल्पाबद्दल विरोध केला जात नाही। तिकडचे जंगल तुटणार नाही का? तेथील जंगल तुटल्यानंतर तिकडचा जो वन्य प्राणी आहे, पक्षी आहे, याला आसरा कुठे आहे? मग हा पक्षी काय करतो? हा शहरासारख्या ठिकाणी मोठमोठ्या उंच इमारतींच्या बाल्कनीमध्ये येतो आणि अशा वेळी त्यांच्या विष्ठेपासून जीवाला धोका निर्माण होतो। म्हणून हा निर्णय घेतला आहे कोर्टाने। तर याला ह्या लोकांनी धार्मिक वळण दिलेलं आहे। म्हणून जैन समुदायाला आम्ही सांगू इच्छितो की हे कुठेतरी थांबवावं, आम्ही शस्त्र हातात घेऊ आणि आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चे काढू, हे सांगणं थांबवा।